भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपमध्ये एक नवा प्रवेश झाला आणि तो म्हणजे काही दिवसापूर्वीच पक्षविरोधी कारवाई केल्याच्या नंतर आशिष देशमुख यांच्यावरती कारवाई झालेली होती। आशिष देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला। पक्ष कारवाईचा ठपका ठेवत काँग्रेसमधून त्यांना बडतर्फ करण्यात आलेलं होतं। विदर्भातलं एक मोठं नाव म्हणून आशिष देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या येण्यानं विदर्भात भाजपला शक्ती मिळाल्याचा दावा केला जातो। कालच त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतलेली होती आणि आज उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। सुबह का भूला शाम को अगर घर वापस आ जाए तो उसे भूला नहीं कहते। झालेल्या सर्व चुकांबद्दल डॉक्टर साहेब दिलगिरी व्यक्त करत आपल्या गावामध्ये जगदंबेच्या आशीर्वादाने माझा जो भाजपामध्ये प्रवेश घेतला त्यासाठी विशेष आभार मी बावनकुळे साहेबांचे इथे करतो। विरोधी पक्ष नेता असून जे खरं आहे ते खरं बोलण्याचं धाडस त्या निमित्ताने अजितदादांनी केलं, त्यासाठी मी त्यांचं इथे अभिनंदन करतो। पण त्यापूर्वीचे जे विरोधी पक्ष नेते होते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ते आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून काम करतात। त्याच्या पहिलेचे जे विरोधी पक्ष नेते होते ते तर आज एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करतात। जरी 2019 ची निवडणूक त्यांच्या विरोधात दक्षिण पश्चिम मध्ये लढलो, त्यांचा विरोधक होतो, मी देखील आज त्यांच्या सोबत आलो आहे। आशिष देशमुखांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधलाय। एवढं शरद पवार साहेबांनी ज्यांच्याबद्दल 2-3 पानं लिहून ठेवले आहे, आता त्यांच्याच नेतृत्वात हे कुठली तरी वज्रमुठ सभा घेत आहेत आणि ते येऊन त्या ठिकाणी भाषण देत आहेत आणि भाषण झाल्यानंतर मग काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक म्हणतात यांच्याजवळ तर 10 लोकही नाही आणि मग आपण लोक आणायचे आणि यांनी येऊन हात असे करून भाषण करायचं, त्याच्यापेक्षा वज्रमुठच बंद करा। आणि सभा देखील आता बंद झालेल्या आहेत। वज्रमुठीला इतके तडे गेलेले आहेत की आता ती वज्रमुठ पुन्हा त्या ठिकाणी वज्राचं काम करू शकत नाही, अशा प्रकारची यांची अवस्था आहे। जंगलातले किती जनावर एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही। त्या वाघाप्रमाणे मोदीजी आहेत की किती एकत्रित आले, म्हणजे जनावर आहे असं माझं म्हणणं नाही, पण किती एकत्रित आले तरी मोदीजींसारख्या वाघाची शिकार हे करू शकणार नाही। राजा राजाच असतो आणि मोदीजीच 2024 साली मागच्या वेळेस 302 मिळाले होते, त्यापेक्षा जास्त जागा घेऊन या देशामध्ये निवडून येतील। मी तर यांना आव्हान करतो की ठीक आहे, तुम्ही एकत्रित येता, एकत्रित आल्यानंतर तुम्ही सांगतात आम्ही एकत्रित लढणार आहोत। तुम्हाला मतदान देण्याच्या आधी केवळ एवढंच सांगा की तुमचा नेता कोण आहे, एक नेता कोण आहे सांगा। हे सांगत नाही।